नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, गिरी, आचल, नग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? गिरी, आचल, नग हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुयायी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मूग गिळणे म्हणजेच गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. मी भोजन केले होते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी भोजन केले होते हे एक वाक्य आहे. तर या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर मी भोजन केले होते हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. विद्यार्थी या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. विद्यार्थी हा एक शब्द आहे. तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विद्यार्थी, विद्या प्लस आर्थी. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. स्वर संधीचं हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर गोविंदाग्रज हे टोपण नाव राम गणेश गडकरी या कवीचं गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. चा, ची, चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा, ची, चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर चा, ची, चे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. कानन, विपिन, वन हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? कानन, विपिन, वन हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व शब्द अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे? अचानक आलेले संकट आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. अचानक आलेले संकट, तर त्यांना घाला असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर अक्षयचा योग्य अर्थ नाश न पावणारे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे उचल बांगडी करणे. तर याचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. उचल बांगडी करणे. तर उचल बांगडी करणेच म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हाकलून देणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका. तर विद्यार्थी मित्रांनो, भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. मी कादंबरी वाचत असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी कादंबरी वाचत असेन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. सत्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सत्याग्रह हा एक शब्द आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सत्याग्रह. तर सत्याग्रह हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. स ला ते खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते. तर स ला ते हे प्रत्यय द्वितीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. कर्मधारय समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? कर्मधारय समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं एक उदाहरण आहे? कर्मधारय समास. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भवसागर या ठिकाणी कर्मधारय समास यांचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? दुःख, आश्चर्य, आनंद यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? तर यांच्या सर्वांच्या शेवटी उद्गार चिन्ह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निशा आणि रजनी हे शब्द रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अतिरेकी हा एक शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? तर अतिरेकीचा विरुद्धार्थी शब्द विवेकी या ठिकाणी आपला विरुद्धार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. अचानक आलेले संकट हा प्रश्न आपला झालेला आहे. तर अचानक आलेला संकट म्हणजेच घाला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ ढोंगी या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक तिमणे. तर कणिक तिमणे म्हणजे भरपूर मार देणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे परसातली भाजी. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सहजप्राय वस्तू या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. हापूस, पगार, भोपळा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हापूस, पगार, भोपळा हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. 100 या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. कोणत्या जातीचा तो शब्द आहे? 100. तर 100 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विशेषण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. खालील पर्यायातून आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9 या ठिकाणी भाववाचक नाम असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. मी गात असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी गात असतो. तर मी गात असतो हे वाक्य रीतिवर्तमान काळाचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? उल्लंघन हा एक शब्द आहे, कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. स ला ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते. तर स ला ते हे प्रत्यय चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. विद्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? विद्याग्रह. विद्येसाठी ग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. आईने बाळाला निजविले या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आईने बाळाला निजविले. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात.
अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा. तर अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वायस. तर वायस म्हणजेच कावळा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असतो? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर सिंहावलोकन. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. हात ओला करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हात ओला करणे. तर हात ओला करणेच म्हणजे लाच देणे. ओके, हात ओला करणे म्हणजेच लाच देणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? तर नीरज या ठिकाणी आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? भूपाल. तर भूपालचा समानार्थी शब्द राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अनुकूल. तर अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर अंगाई गीत या ठिकाणी ते गायले जाते. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे परंतु कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला खडे चारणे. तर खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूया. अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अविकारी. तर क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी अविकारी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. मी रस्त्याने जात असेल हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन. तर ऑप्शन क्रमांक 2 आहे अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 28 चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे. तर चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 29 पाहूया. आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? जन्मापासून अजन्म. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अव्ययभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी म्हण आहे असतील सीते तर जमतील भूते ही एक म्हण आहे. तर जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर हात ओला तर मित्र भला या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूया. अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.